गेल्या वेळेला 26 श्लोक पूर्ण झाले. हा पहिल्यांदा श्लोक 27वा श्लोक पाहतोय आपण. माझ्या याच्यावर रेकॉर्ड होतंय की नाही इथपासून मला शंका आहे. मला अजिबात सापडतच नाही कुठे, कारण तारखा तर त्याला काय म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे त्याचं माहीत नाही. जाऊ द्यास. आज तारीख आहे 28 नोव्हेंबर 2018. आज आपला हा 13वा अध्याय संपणार. खूपच मोठा अध्याय होता हा, आणि आपण थोड्या उड्या मारत मारत पुढे गेलो, पण अर्थात जे आवश्यक आहे ते सगळं घेतलेलं आहे. 27वा श्लोक आधी पाहूया. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व तिथे आहे अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. हे जे मी आता वाचलं विनश्यत्स्व, ते खरं जर तो बरोबर अव्यय आपण लक्षात घेतला संस्कृत भाषेनुसार तर तो असा आहे विनश्यत्सु अविनश्यन्तं असं आहे. विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति असं जर आपण ते पाहिलं तर आपल्याला बरोबर त्याचा अर्थ लक्षात येतो. आता साधारणपणे तुमच्याही हळूहळू हे सगळं कळायला लागलेलं असणारच आहे. मला सुद्धा मी याच्यावरूनच थोडंफार संस्कृत शिकायला लागले. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं. सर्व भूतांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये सारखाच असणाऱ्या त्या समम ह्याला महत्त्व आहे. समम ह्याला जास्त महत्त्व आहे. कुठे कमी जास्त काही नाही. सर्व भूतमात्रांमध्ये सारखाच असणाऱ्या परमेश्वराला. आणि पुढे काय म्हटलंय, विनश्यत्सु अविनश्यन्तं, म्हणजे ह्या विनाशी अशा देहामध्ये, जो नाश पावणारा देह आहे त्याच्यामध्ये अविनश्यन म्हणजे जो अविनाशी आहे अशा परमेश्वराला यः पश्यति स पश्यति, जो बरोबर पाहतो, जो बरोबर जाणतो, म्हणजे ज्याला ही ज्ञानाची दृष्टी आहे, यः पश्यति, जो अशा प्रकारे पाहतो. हे दोन्ही त्याच्यामध्ये आहे की सर्वेषु भूतेषु तो समम आहे हेही त्याला कळतं, आणि विनाशी देहामध्ये हा अविनाशी आहे हेही ज्याला कळतं. अशी ज्ञानाची दृष्टी असताना जो पाहतो, त्या परमेश्वराकडे जो पाहतो, ह्या पश्यती स पश्यती, म्हणजे त्याला बरोबर तो जाणतो, परमेश्वराला तो बरोबर जाणतो, तो खरा ज्ञानी आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तो खरा ज्ञानी आहे. आता हे ओव्यांमध्ये कसं आलं आहे, पै म्हणजे अर्जुना बाबा असं आहे. पै पटत्व तंतू नव्हे, पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा.
पटत्व म्हणजे वस्त्र, वस्त्राचं जे सगळं रूप आहे. पटत्व म्हणजे वस्त्र. ते वस्त्र म्हणजे तंतू नव्हे, तंतू एक धागा, एक दोरा. म्हणजे पटत्व हे तंतू नाही, हे आपल्याला माहिती आहे. तरी तंतुसीची ते आहे, म्हणजे तंतू आहे, तो धागा अस्तित्वामध्ये आहे. किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे की तो धागा आहे म्हणून पट आहे. पटत्व जे काही निर्माण झालेलं आहे तो त्या धाग्यामुळे आहे. म्हणजे मूळ काय, तर तो धागा, तो असलाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर हे सगळ्याचं कसं स्रोत आहे की त्याच्यातून सगळं निर्माण होतं, त्याच्यातून सर्व उगम पावतं, हे सांगायचं आहे. आणि म्हणून काय सुंदर शब्दामध्ये आहे की पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐसा खोली डोळा पाहे. म्हणजे हे जे त्याच्यातलं सखोल स्वरूप आहे, हे ज्याच्या दृष्टीला येतं, ही दृष्टी, ही ज्ञानाची दृष्टी ज्याला आहे, आणि ती ज्ञानाची दृष्टी काय देते तर ऐक्य हे गा. ऐक्य म्हणजे कशाचं ऐक्य की या ठिकाणी त्या पटत्व म्हणजे ते वस्त्र आणि धागा ह्याचं उदाहरण दिलंय, त्याच्यातलं ऐक्य दाखवलेलं आहे की त्या तंतूमुळे ते वस्त्र अस्तित्वामध्ये, तसंच त्या परमेश्वरामुळे आपण अस्तित्वात आहोत. सगळी भूत मात्र त्याच्यामुळे अस्तित्वात आहेत. ते मूळ आहे, कारण ते आहे. असं त्या ठिकाणी ऐक्य म्हणजे भगवंत आणि माणूस ह्याच्यातलं ऐक्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. ऐक्य हे गा. भूते आघवीची होता. काय आहे ते, तो शब्द होती आणि पुढे काय, एकाची. माझ्या पुस्तकातून ते हे झालंय. भूते आघवीची होती, एकाची एक आहती. पै भूत प्रतिती वेगळीक असे. म्हणजे सगळी ही जी भूत मात्र आहेत ती खरं म्हणजे त्या एकामुळे आहे. त्या एकामुळेच ती अस्तित्वामध्ये आहेत. म्हणजे खरं त्यांचं स्वरूप एक आहे. ते एक हेच त्यांचं खरं स्वरूप आहे. पै भूत प्रतिती वेगळी असे. प्रतिती म्हणजे अनुभव. आपल्याला येतो तो अनुभव कसा असतो की आपण सगळ्या भूतमातांना वेगवेगळं जाणतो. आपल्या माणसांमध्ये सुद्धा आपण भेद करतो, बाकीच्याही भूतमात्रांमध्ये आणि माणसांमध्ये आपण भेद करतो. म्हणजे आपल्याला अनुभवाला येणारं आहे ते वेगळीक, सगळं वेगळं वेगळं हे आपल्याला अनुभवाला येतं. पण खरं ते काय असतं, एकच असतं, एकच असतं. यांची नामेही आनाने, अनारिसी वर्तने, वेशही सिनाने आगवे यांचे. सांगायलाच नको आता याचा अर्थ किती अगदी उघड आहे की सगळंच वेगळं. भूतमात्रांची नावं वेगळी, त्यांची वर्तनं वेगळी, त्यांचे वेश वेगळे, सगळंच काही वेगळं आहे. ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसी हानपोटी, तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. म्हणजे अर्जुनाला सांगितलंय की हे जे सगळं वेगळे पण दिसतंय ना अर्जुना, किरीटी म्हणजे अर्जुना हे जे सगळं नुसतं वेगवेगळं जे काही दिसतंय ना, ते जर हे भेद सुसी हानपोटी म्हणजे ते जर तुझ्या कल्पनेमध्ये आत शिरले, तुझ्या विचारांमध्ये हे भेदच म्हणजे त्यांचाच फक्त तू विचार केला, त्यांचाच तू असं म्हणताना अर्जुनाला ते सांगितलंच आहे, पण त्याच्याचबरोबर इतरांनाही आपल्यालाही ते सांगितलं की आपण जर भेदांकडेच फक्त लक्ष दिलं की हा वेगळा आहे तो वेगळा आहे असं आपण जर फक्त भेदांकडे लक्ष दिलं तर काय म्हटलंय की देखोनी किरीटी भेद सुसी अनपोटी. तुझ्या पोटामध्ये म्हणजे तुझ्या अंतःकरणामध्ये फक्त भेदच जर शिरले
तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. म्हणजे कोट्यावधी जन्म गेले ना तरी सुद्धा ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर पडणार नाही. हे अर्जुनाला सांगितले, पण आपल्यालाही ते आहे की आपण भेद करतो भूतमात्रांमध्ये. आपण हा वेगळा आहे, तो वेगळा आहे. म्हणजे काय पहा, समत्वाची कल्पना, ऐक्याची कल्पना किती सुंदर शब्दांमध्ये सांगितलेली आहे की आपण नुसतं ऐक्य म्हणतो. आता सगळ्या राजकारणी लोक ऐक्याची मोठी भाषणं देतात, समतेची खूप मोठी भाषणं देतात, आणि सगळ्या जगामध्ये हे आहे. पण ते सगळं जे आहे ना ते किती वरवरचं आहे. आणि या ठिकाणी जे सांगितलंय त्या आतमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हे शिरायला पाहिजे, हे समत्व, ही कल्पना या ठिकाणी की आपली प्रतितीच, भूत प्रतितीच अशी असायला पाहिजे की ती त्याच्यामध्ये वेगळी का असता कामा नये. तर ते सगळं वेगळं दिसत असलं तरी सुद्धा आपण ते एक आहे. कारण एक का एक आहे, ते एकच परमेश्वर सर्वांमध्ये आहे. एकच परमेश्वर, तो जो आत्मा आहे, जे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे, अजूनही पुढे येणार आहे की अक्षर आत्मा वगैरे, हे जे आपण पाहिले, तो अक्षर ब्रह्म किंवा अक्षर आत्मा, अक्षर पुरुष असं ज्याला म्हटलं जातं, तो कोण आहे, तर तो परमेश्वर आहे. परमेश्वराचं शुद्ध रूप आहे आणि ते सगळ्या भूतमात्रांमध्ये. मग ते अगदी लहानसा कीटक असो, नाही तर मोठा कोणीतरी योगी असो, सगळ्यांमध्ये तोच परमेश्वर आहे. तर हे जे आहे तर ते हे ऐक्य, हे समत्व आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हाच या जन्म मरणाच्या चक्रातून आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे मोक्षाची जी कल्पना आहे ती किती वेगळी आहे पहा, की इथे समत्व आणि ऐक्य याला महत्त्व दिलं आहे. की मोक्षप्राप्ती ही केवळ यज्ञ करून, देवपूजा करून, व्रतवैकल्य करून आणि खूप चांगलं सद्वर्तन, बाकीच्या लोकांच्या दृष्टीने आपण खूप सद्वर्तनी आहोत असं सगळं दाखवलं तरी त्या सद्वर्तनाला आत कुठेतरी काळं अस्तर असतं. अरविंदांनी हा विचार इतका सुंदर मांडलाय कालच्या भाषणामध्ये. मी आज उल्लेख केला नाही, मला कधीतरी नंतर आठवतं की अरे आपण हे बोललो नाही. पण सद्वर्तन आपण ज्याला म्हणतो की बाहेरून एखादा माणूस खूप सद्वर्तनी आहे असं आपल्याला वाटतं, पण अरविंद म्हणतात की सांगता येत नाही की ह्या साधुतेला आतून काळं अस्तर असण्याची शक्यता असते. आणि ते काळं अस्तर म्हणजे कशाचं? अज्ञानाचं, अहंकाराचं. अहंकार, मी वेगळा, हे बाकीचे सगळे वेगळे, हा जो अहंभाव आहे ते काळं अस्तर आहे. आणि त्यामुळे बाहेरून दिसणारं सगळं जे काही रूप आहे सद्वर्तनाचं ते खरं असतंच असं नाही. आंतरिक परिवर्तन झालेलं नसतं. बाहेर आपण खूप दाखवतो वेगळे, पण आतून आपलं जे काय खरं स्वरूप आहे ते आपल्याला माहिती असतं. तर अशा प्रकारे अर्जुनाला सांगितलं की कोट्यावधी जन्मात सुद्धा तू ह्याच्यातून जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणार नाही, जर हा समत्व भाव तुझ्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या गाळूया आणि पुढे आपण जाऊया. 64वी ओवी बघूया, कारण तेच पुन्हा पुन्हा आहे म्हणून त्यासाठी मी गाळते. 64 ओवी आपण पाहतोय. हे भूतग्राम विषम परिवस्तू ते एथ सम. पहा, अर्थ वाचतानाच आपल्याला कळतो, बरोबर आहे ना. हे भूतग्राम विषम परिवस्तू, वस्तू ह्याचा अर्थ ते परमात्म तत्व, वस्तू त्याला म्हणतात. वस्तू हा शब्द अध्यात्मामध्ये परमात्म्याला, त्या परमात्म तत्वाला उद्देशून वापरला जातो. तो भूतग्राम म्हटले म्हणजे ग्राम याचा अर्थ की गावामध्ये अनेक वेगवेगळी लोक असतात ना, तर म्हणून ग्राम हा शब्द. हा भूतरूपी, ही सगळी भूतमात्र रूपी ग्राम, ते सगळं कसं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण विषमता आहे. परिवस्तू ते एथ सम, एकच वस्तू, एकच तो परमेश्वर सर्वांमध्ये आहे. आणि मग त्याला उदाहरण म्हणून असं म्हटलंय, घटमठी व्योम जिया परी. घट आणि मठ, मठ म्हणजे
साधूंचा मठ असतो ना, म्हणजे एक मोठा आकाराचा. आता आपल्या डोळ्यासमोर आपण ही बिल्डिंग आली की हे सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये पोकळी कितीतरी आहे, त्या सर्वामध्ये आकाश अवकाश शिरलेलं असतं. जिथे जिथे पोकळी आहे त्या सर्वामध्ये ते आकाश शिरलेलं असतं, अवकाश शिरलेलं असतं. तर असं त्या म्हटलेलं आहे की भूतग्राम विषम परी वस्तू ते येथ सम घटमठी व्योम जिया परी. म्हणजे व्योम म्हणजे आकाश, व्योम म्हणजे आकाश. ते आकाशाला काही त्या ह्याचा आकार येत नाही. आकाश असतं ते नुसतं पोकळी आहे म्हणून तिथे शिरलेलं असतं. ते भांडं आपण पाण्याने भरलं, तो घट जर आपण पाण्याने भरला, तिथे काही जागा नाही असं झालं की ते आकाश तिथून बाहेर पडतं, मूळच्या आकाशामध्ये ते विरून जातं, त्याला कुठलाच आकार येत नाही. तर अशा प्रकारे घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूता भासू एथ आत्मा तो अविनाशू जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. नाशता म्हणजे हा भूतभास जो आहे, हे जे आपल्याला वाटतंय की ही सगळी भूतग्राम, ही सगळी भूतमात्र, ही सगळी वेगवेगळी आहेत, हे नाशता म्हणजे ही ज्या वेळेला नाश पावतात, ते अंत होतो त्यांचा, तिथे एथ आत्मा तो अविनाशू राहतो. काय तो अविनाशू आत्मा, तोच फक्त राहतो. जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. केयूर हे एक प्रकारचा अलंकार, मला त्यातली फारशी माहिती नाही, पण केयूर हा त्या काळातला, ज्ञानदेवांच्या काळातला काहीतरी अलंकार आहे. तर केयुरादिकी म्हणजे अनेक जे काही अलंकार आहेत, त्या अलंकार वेगवेगळे असू शकतील, पण त्याचं मूळ स्वरूप काय तर सोन्याचा कस हाच महत्त्वाचा आहे. आपण जर नुसतं त्या अलंकाराच्या आकाराकडे भुललो तर आपण कदाचित फसू. बरोबर आहे ना, की सोनं आहे की नाही हे आपण पाहिलंच नाही, नुसतं आकार फार सुंदर दिसला म्हणून जे आपण वाटेल त्या किमतीला तो विकत घेतला तर आपली फसवणूक होईल. म्हणजे खरं रूप आहे ते सोन्याचं आहे. वेगवेगळं जे काही त्याला आकार आलेले आहे त्याला फारसं काही महत्त्व नाही. एवं जीव धर्महीनू जो जीवासी अभिन्नू देख तो सुनयनू ज्ञानिया माझी. जीव धर्म हिनू असं जे म्हटलं ना, त्याचा अर्थ तो हिनू जो शब्द आहे ना, तो हिनू शब्द जसा आत्ता सुवर्णाचा उल्लेख केला त्यांनी, तर त्या सुवर्णाचा कस कसा असतो की त्याच्यामध्ये हीन धातू मिसळला की त्याचा कस कमी होतो. आणि तेच ह्या ठिकाणी आहे की जीव धर्म जे म्हटलंय, म्हणजे आपण जीव रूपामध्ये तो आत्मा सर्वांमध्ये आहे, भूतांमध्ये आहे. हा जीव धर्म म्हणजे आपण जे ह्या सगळ्या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्या सगळ्या वर्तनाला, आपल्या सगळ्या जीवनाला जे स्वरूप प्राप्त होतं ते कसं असतं, त्या अपरा प्रकृतीमुळे हीनत्व प्राप्त झालेलं असतं. अपरा प्रकृती आपल्याला सगळं हे खरं म्हणजे माहिती आहे. तर आता जीव धर्म हिनू हा शब्दामध्ये एवढा तो भाव आहे की आपल्या त्या जीवधर्माला, खरा तो जीव जो काही जीवात्मा जो आपल्यामध्ये आला आहे ते खरं परमेश्वराचं शुद्ध रूप आपल्यामध्ये आलेलं आहे. परंतु आपल्यामध्ये ते आल्यानंतर हा जीवधर्म त्याला निर्माण होतो, कारण आपण संसारामध्ये ह्या सगळ्या प्रपंचातल्या सुखदुःखांमध्ये सगळ्या त्या गरजा, मागण्या, त्याच्यामध्ये शरीराच्या मागण्या, या सर्वामध्ये आपण जे काही गुंतून जातो. त्याच्यामुळे म्हणजे जसं सोन्यामध्ये काही इतर धातू, हीन धातू त्याच्यामध्ये मिसळला की सोन्याचा कस खाली जातो, तसं त्या शुद्ध आत्म्याचं धर्म जो खरं जो आहे तो जाऊन जीवधर्म निर्माण होतो. म्हणजे एकच शब्द आहे पण त्याच्यामध्ये एवढा मोठा भाव आहे. लक्षात घ्या की हा जीव धर्म हिनू जो जीवासी अभिन्नू, म्हणजे सर्व जीव खरं म्हणजे काय आहे की जो
खरं जे आपलं स्वरूप आहे ते काय आहे, तर सर्व जीवांशी अभिन्न, म्हणजे आपलं शुद्ध स्वरूप हे इतर कोणाही पासून भिन्न नाही आहे, अभिन्न आहे. आपण सगळे सारखे आहोत, सगळी माणसं, मग कुठल्याही देशातली असो, कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही रूपवर्णाची असो, आणि ती माणूस नसताना माणूस मानवेतर इतर कोणीही प्राणी असो, सगळे अभिन्न आहेत. कारण सगळ्यांमध्ये तोच एक परमेश्वर त्याची वस्ती आहे, आणि त्यामुळे ते सगळं अभिन्न आहे. असं जो पाहतो देखे तो सुनयनू, असं म्हटलंय. सुनयनू म्हणजे त्या श्लोकामध्ये जे म्हटलंय ना, ह्या पश्यती स पश्यती, असं जे म्हटलंय त्याचं बरोबर हे रूपांतर आहे की असा तो सुनयनू असतो, म्हणजे ज्याला ते बरोबर कळतं हा परमेश्वर एकच सर्वांमध्ये आहे हे ज्याला कळतं तो सुनयनू. आणि तो सुद्धा कोणामध्ये, ज्ञानियान माझी, म्हणजे सगळ्या ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा खरा ज्ञानी कोण, खरी ज्ञानाची दृष्टी कोणाला असते, तर त्या अशा माणसाला असते की जो हे जाणतो की एक सगळे एकच आहे. ही जी साम्य वृत्ती ज्याला म्हणतात, समत्वाची वृत्ती, ही समत्वाची वृत्ती पहा किती आधीपासून, दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून भगवंत सांगत आलेत. आठवतं ना, समत्वम योग उच्चते, हे किती आधी सांगितलेलं वचन आहे भगवंतानी, आणि ते अजूनही आणि शेवटपर्यंत हे समत्वाचं विवेचन आलेलंच आहे. तर तो सुनयनू ज्ञानिया माझी, सर्व ज्ञानी लोकांमध्ये तो खरा सुनयनू, त्याला खरी ज्ञानाची दृष्टी असते. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा, असं म्हटलंय. त्याला ज्ञानाचा डोळा म्हणजे ज्ञानाची दृष्टी असते, आणि डोळसा माझी डोळसू, डोळस ह्याचा अर्थ ज्ञानी असा आहे. डोळस म्हणजे केवळ चर्मचक्षू असलेला नव्हे, आपल्याला दृष्टी अनेकांना आहे पण ज्ञानाची दृष्टी नसते, तर त्यामुळे डोळसा माझी डोळसू म्हणजे म्हणून त्या आधी जे म्हटलंय ज्ञानिया माझी सुनयनू, असं जे म्हटलंय तेच पुन्हा सांगितलंय की डोळसा माझी डोळसू तो विरेशा. विरेशा म्हणजे अर्जुना. अर्जुना, सर्व ज्ञानी लोकांमध्ये खरा ज्ञानी कोण, तर तो. आणि पुढे म्हटले हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो, म्हणजे ही मी केवळ त्याची स्तुती करत नाहीये. भगवंत म्हणतायत की मी केवळ अशा ज्ञानी माणसाची स्तुती करत नाहीये, बहुवसा भाग्याचा, अत्यंत भाग्यवान आहे तो की ज्याला अशी खरी ज्ञानाची दृष्टी आलेली आहे, तो खरा भाग्यवान आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढे 28वा श्लोक आपण घेतोय. 28वा श्लोक असा आहे समम पश्यन् हि सर्वत्र. पुन्हा म्हणजे तोच विचार आहे पहा, समम पश्यन् हि सर्वत्र समभवत वस्थितिम ईश्वरम न हिनस्त्वा. इथे जे आहे ना, हा जो शब्द आहे हा तो नीट लक्षात घ्या. हिनस्तात आत्मान आत्मानी असं म्हटलेलं आहे तिथे, म्हणजे आत्मना आत्मानम असं म्हटलेलं आहे. हे नीट लक्षात घ्या. हिनस्त्या आत्मानम आत्मना आत्मानम ततो याती पराम गतिम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की हा जो माणूस असतो तो कसा असतो, हा ज्ञानी माणूस कसा असतो, तर त्याला समम पश्यन् हि सर्वत्र, म्हणजे तो सर्वत्र समानतेनी समान भावाने तो सर्वत्र पाहतो. आणि का पाहतो, तो पुढे जो शब्द आहे तो असा आहे की त्याला हे ज्ञान झालेलं असतं की सर्वांमध्ये तोच एक ईश्वर स्थित आहे. तोच एक ईश्वर
त्या सर्वांमध्ये एकच ईश्वर स्थित आहे हे त्याला ज्ञान झालेलं असतं. आणि मग म्हटलेलं आहे, असं जाणणारा जो असतो, असं जाणणारा म्हणजे जो चुकीचा कुठलाही विचार न करता एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे हे जो योग्य प्रकारे पाहतो, हे जो योग्य प्रकारे जाणतो, तो काय आहे, हीन हा जो शब्द आहे ना, त्या शब्दाचा अर्थ असा आहे की असं जो जाणतो तो स्वतःचा घात, आत्मघात कधी करून घेत नाही. आत्मघात म्हणजे हीन स्वरूपाला तो कधी जात नाही. तो स्वतःचा आत्मघात, आपल्या आत्म्याला कनिष्ठ दर्जाला तो कधी नेत नाही. स्वतःचा आत्मघात कधी करत नाही, असं त्या ठिकाणी अर्थ आहे. आता आणि पुढे म्हटलंय तर तो याती परामगती म्हणजे तो जो आहे तो कुठे परामगती म्हणजे परमगतीला तो पोचतो. श्रेष्ठ गती, श्रेष्ठ गती म्हणजेच अर्थात जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती. आणि ह्या जीवनामध्ये सुद्धा तो अशा प्रकारे असतो की परामगती म्हणजे परमगती त्याला प्राप्त झालेली असते की जणू काही ईश्वरच आहे तो, अशा प्रकारे त्याचं सगळं वर्तन होत असतं. तर ह्याही जीवनामध्ये आणि ह्या जीवनाच्या नंतरही तो परागतीला किंवा परमगतीला तो पोचतो. म्हणजे जी मुक्ती म्हणा, ती मुक्ती जीवनमुक्ती असो नाही तर मृत्यूनंतरची मुक्ती असो, ती मुक्ती त्याला प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. आता हे जे आहे ना ते हीन शब्द जो आहे ना त्यासाठी मी थोडी गोंधळले कारण एकदम तो श्लोक मला आठवला आणि तो मी मुद्दाम तुमच्या समोर मांडते की पहा, फार आधी 3-4 अध्यायामध्ये उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम वसादयेत असं जे सांगितलेलं आहे तेच इथे आहे. पहा, हा उद्धरेत आत्मना म्हणजे आपल्या आत्म्याचा उद्धार आपणच करायचा असतो. नात्मानम वसादयेत आपल्या आत्म्याचा अधःपात कधी आपण व्हायला द्यायचा नाही. हे त्या श्लोकामध्ये इतक्या सुरुवातीला सांगितले, तेच आता इथे सांगितलंय की असा ज्ञानी माणूस जो असतो की जो एकच परमेश्वर सर्वांमध्ये आहे हे जो जाणतो त्याचा खरा उद्धार होतो. म्हणजे परागती ह्याचा अर्थ तो आहे की ती गती म्हणजे त्याचा उद्धार होतो. तो कधी आपल्या आत्म्याचा अधःपात व्हायला देत नाही. तो हीन शब्द जो आहे तो नात्मानम वसादयेत असं जे त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे ते एक्झॅक्टली या ठिकाणी पुन्हा अशा शब्दामध्ये आलेले आहे. आता ओव्या पाहूया. ओव्यांमधल्या पहिल्या 1070 पर्यंतच्या ओव्या गाळून 71वी ओवी घेते मी. कारण उगीच काही वेळेला ना शब्दांमध्ये आपण घोटाळतो आणि त्यामुळे असं होतं की काय नक्की म्हणायचं हे कळत नाही. आणि म्हणून थोडंसं सोपं करण्यासाठी म्हणून मी असं करते की 71वी ओवी मी घेते आणि ती पहा की ती ह्या श्लोकाचा बरोबर अर्थ त्या ठिकाणी आलाय. त्याच्या आधी खूप काहीतरी असं तो ज्ञानी माणूस कसा असतो हे सांगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ही ओवी अगदी स्पष्ट आपल्याला अर्थ सांगते. परी इये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. म्हणजे इये देही असता म्हणून मी सांगितलं की जीवनात असताना सुद्धा आणि मृत्यूनंतर सुद्धा. हे मी आधीच सांगितलं तेच या ठिकाणी आहे की इये देही असता या देहामध्ये असताना सुद्धा जो नयेची आपण या घाता म्हणजे आपला स्वतःचा घात, आपल्या आत्म्याचा घात, आपला घात याचा अर्थ आपल्या आत्म्याचा घात तो करत नाही. आणि शेखी याचा अर्थ शेवटी म्हणजे मृत्यूनंतर शेवटी. आणि शेखी पंडुसुता
तेथेच मिळे, म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्याला ती मुक्तीची गती प्राप्त होते, तो मुक्त होतो. आणि पुढे असं म्हटलंय की ते जाणून घ्यायला पाहिजे, म्हणून त्याचा उल्लेख करते. 72वी ओवी पहा अशी आहे की जे योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडूया जन्म कोडी, न निगो या भाषा बुडी देती योगी. जरा एकदम वाचलं तर अर्थ लक्षात येत नाही, म्हणून मुद्दाम मी याचा अर्थ सांगते की या ठिकाणी योगी लोकांचा उल्लेख केलेला आहे की जे योगस्थ असतात, तप करत असतात, आणि कशासाठी तर आपल्याला ते हे परम जे काही गती आहे ती आपल्याला कायम आपल्याला तीच मिळावी या हेतूने ते योग करत असतात. त्यांचा उल्लेख या ठिकाणी आहे. आणि तो कसा आहे, जे योग ज्ञानाची प्रौढी म्हटलंय, म्हणजे योग ज्ञान, म्हणजे योग आणि ज्ञान हे दोन वेगळे शब्दही आपण घेऊ शकतो, किंवा ज्ञानयोग असाही अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. की ज्ञानयोग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आणि योग आणि ज्ञान, योगही आपल्याला माहिती आहे, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे हे सगळं. तर योग आणि ज्ञान ह्या मार्गाने ते जातात. काल जे कोणी व्याख्यानाला तिथे आलं असेल तर त्यांनी हा उल्लेख काल केला होता. ते आकाश जे होते त्यांनी हा केला होता की गीतेमध्ये 2 मार्ग खरं म्हणजे सांगितलेत, एक योग आणि एक ज्ञान. आठवतं? तर तेच हे पहा, योग किंवा ज्ञान कुठल्याही मार्गाने जाऊ दे, परंतु ते मार्ग ते आचरतात. आणि कशासाठी, म्हणजे त्याच मार्गांमध्ये ते सातत्याने राहतात. कशासाठी? ओलांडून या जन्मकोडी न निगो या भाषा, म्हणजे ह्या कितीही जन्म आपल्याला आले ह्याच्या पुढे तरी सुद्धा ही जे परमगती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच्यातून आपण कधी बाहेर पडता कामा नये. काय वेगळा विचार आहे पहा, की त्या गतीतून ते जे श्रेष्ठत्व आपल्याला प्राप्त झाले आहे, परागती परमगती जी आपल्याला प्राप्त झाली आहे, म्हणजे तो एकच परमेश्वर आपण सर्व भूतमात्रांमध्ये पाहतो. ही जी परमगती आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे ती कधीही सुटू नये, ती कधी त्यातून आपण कधी बाहेरच पडू नये. ते मृत्यूनंतर असो नाही तर आत्ता असो, आपण कधीही त्यातून बाहेर पडू नये. ह्या विचाराने ते योग आणि ज्ञान ह्या सर्व मार्गांचा अवलंब करून ते काय म्हणतात, न निगो या भाषा बुडी देती योगी असं म्हटलंय. बुडी देती म्हणजे ते त्या अशा प्रकारच्या योग आणि ज्ञान मार्गामध्ये बुडून जातात. बुडी देती म्हणजे त्यातून आपल्याला ह्या विचारांच्या पलीकडे कधी दुसरा विचार येता कामा नये असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून ते बुडी देती. बुडी ह्याचा अर्थ की त्या पाण्याच्याही खाली जाणं म्हणजे बुडी, त्याला म्हणतात बुडी. नुसतं पाण्यावरती तरंगणं वेगळं असतं आणि बुडी ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला आपण पाण्याच्या खाली जातो. तर ते अशा प्रकारे ह्या विचारांमध्ये बुडी घेतात, म्हणजे बुडूनच जातात की एकच परमेश्वर सर्व भूतमात्रांमध्ये आहे हाच विचार सातत्याने त्यांच्या मनामध्ये असतो. आणि त्यामुळे त्या परम गती जी त्यांना प्राप्त झालेली असते की अनेक कोट्यावधी जन्म जरी त्यांना प्राप्त झाले तरी त्याच स्थितीला ते असतात. ते पुन्हा कधी ते अधःपाताला येत नाही, ते त्या स्थितीला राहतात. म्हणजे असा प्रयत्न योगी लोक करतात असं त्यांना सांगायचंय. म्हणजे आपण कधीही त्यातून बाहेर पडू नये ही त्यांची इच्छा असते. ह्याच अवस्थेमध्ये आपण राहावं अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणून त्याच्यामध्ये ते बुडी घेऊन राहतात. आता हे जे आहे म्हणजे एकच परमेश्वर सर्वामध्ये आहे ह्या सगळ्यामध्ये सांगितलेलं जे महत्त्वाचं तत्व आहे ते आता पुढे पहा. 75वी ओवी पहा, 1075. ते सुख येणेची देहे पाय पाखाणिया लाहे,
जरा शब्द ज्ञानदेवांचे अवघड आहेत या ठिकाणी, आपल्याला परिचित नसलेले शब्द आहेत, पण आपण ते समजावून घ्यायचे. ते सुख येणेची देहे पाय पाखाणिया लाहे, भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी. म्हणजे भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी, म्हणजे ही विषम बुद्धी जी आहे की हा वेगळा तो वेगळा, हे भूत मात्र वेगळं ते वेगळं, ही जी विषम बुद्धी आहे ती कधीही आपल्याला येऊ नये. ह्यासाठी ही माणसं, हे योगी माणसं, ज्ञानी माणसं सातत्याने ते प्रयत्न करत असतात. आणि मग ते जे सुख म्हटलंय ना, ते सुख म्हणजे ती परागती, परमगती जी त्यांना प्राप्त झालेली आहे, ती येण्याची देहे याच देहामध्ये असताना, म्हणजे पहा मोक्षाची कल्पना कशी या ठिकाणी बदलते. तर मोक्ष हा नेहमी आपण विचार करतो की मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते, पण ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय येण्याची देहे, ह्या देहामध्ये असतानाच येण्याची देहे त्यांना ते सुख कसं प्राप्त होतं, म्हणजे त्याचा उल्लेख करताना काय शब्द वापरलेत, पाय पाखाणिया लाहे. म्हणजे एखादं सुख इतकं आपल्यावरती यावं की पाय पाखाणिया लाहे, म्हणजे पाय धुण्यासाठी ते सुख, इतकं सुख की पाय धुवायला सुद्धा ते सुख. म्हणजे आपण लक्षात आलं किती ते सुख त्यांना प्राप्त होतं. तर पाय धुवायचे असले तरी त्यांना ते आहेच त्यांच्या जीवनामध्ये, इतके ते सुखी होतात. म्हणजे त्या सुखापासून, ह्या ऐक्यापासून, ह्या समत्वाच्या भावनेपासून ते कधीही दूर होत नाहीत. आणि असं म्हणून त्यांना ही परमगती, ही त्यांना पाय धुवायला सुद्धा प्राप्त होते. म्हणजे अगदी वेगळ्या प्रकारे त्यांनी मांडलंय, पण अर्थ असा आहे की विषम बुद्धी कधी मनामध्ये त्यांच्या येतच नाही. कायम समत्व भाव त्यांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून परागती ही पाय धुवायला सुद्धा त्यांना प्राप्त होते. जसं आपण साधा विचार करू की आपण पाण्याने पाय धुतो, फार अगदी आपली सुखाची फार मोठी कल्पना म्हणजे दुधाने पाय धुणं. म्हणजे मला पटकन आठवलं, कधीतरी एकदम गोष्टी आठवतात म्हणून सांगते. माझी आई लहान होती आणि कारवारमध्ये तिचा जन्म झालेला लहान मुलगी. त्यावेळेला दिवे बिवे नसायचे, तर जेवल्यानंतर हात धुवायला म्हणून ती गेली आणि तिथे पाणी, म्हणजे काही नळ बिळ नव्हतेच ना, तर असं पाणी हंड्यामध्ये भरलेलं असायचं, कशात तरी हात धुवायला सगळ्यांसाठी पाणी भरलेलं असायचं. त्या पाण्याच्या शेजारी दुधाचा हंडा होता, लहानसं हे होतं. तिने ते घेतलं आणि हात धुतले. तेव्हा तिच्या म्हणे घरातले सगळे लोक म्हणाले, ही दुधाने हात धुणारीच होणार, इतकं सुख तिला आयुष्यामध्ये मिळणार. आणि खरोखर माझ्या आईचा जन्म तसाच गेलेला आहे. तर हे जे पाय धुण्यासाठी ते सुख प्राप्त होणं, ही कल्पना जी आहे ती अशी असते. तर इतकं ते सुख असतं. आणि अशा वृत्तीमध्ये ते असतात की समत्व भावाला हे इतकं महत्त्व दिलेलं आहे. आणि तो समत्व भाव म्हणजे पहा की एकच ईश्वर, ही जी कल्पना आहे ह्या ठिकाणी, ती आपल्याला अगदी आतमध्ये पोचण्यासाठी म्हणून एक वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण देते की पहा, इलेक्ट्रिसिटी, वीज, ह्याचं पण उदाहरण जर घेतलं तर वीज ही असं एक आहे की ती एकच वीज, पण त्या विजेचा उपयोग किती प्रकारे होऊ शकतो. पंखा चालवता येतो, म्हणजे हवा खेळती राहते, लाईट्स लागतात. आपल्या घरांमध्ये तर आपण पाहतो की
विजेचा उपयोग शेगडी पेटवण्यासाठी सुद्धा होतो, रेफ्रिजरेटरसाठी सुद्धा होतो. म्हणजे एके ठिकाणी बर्फ तयार होतो, एके ठिकाणी अग्नी तयार होतो. इतके वेगवेगळे उपयोग त्या एकाच विजेमुळे होतात. का उपकरणं वेगवेगळी असतात, बरोबर आहे. त्या उपकरणांमध्ये भेद असतो, वीज एकच असते. तेच इथे आहे की ईश्वर एकच आहे, की आपण सगळी उपकरणं वेगवेगळी, आपण सगळी साधनं वेगवेगळी आहेत. आपल्यामध्ये जे काही प्राकृतिक गुण आहेत त्यानुसार आपण वागत असतो, त्यानुसार आपलं जीवन आपण जगत असतो. म्हणजे एकच तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे, इतरांमध्ये. एक माणूस असा वागेल, दुसरा माणूस तसा वागेल. म्हणजे जशी एकच वीज वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते, तसंच साधनं उपकरणं वेगवेगळी ही आपण. तर तेच आपण डोळ्यासमोर आणायचं. काही बिघाड झाला तर तो, किंवा आपल्याला हे हवं असेल तर आपण तशा प्रकारचं साधन घरात आणू, दुसरं काहीतरी हवं असेल तशा प्रकारचं साधन घरात आणू. म्हणजे ह्याचा अर्थ साधनं आपण बदलू शकतो, वेगवेगळी ती असू शकतात, वीज मात्र एकच असते. तसं परमेश्वर तो एकच आहे. म्हणजे भूत वैषम्य जे आहे ते कसं आहे, आपल्यासारखं भूत वैषम्य, पण तो भाव खरा नाही. त्याच्या मागे एकच वीज जसा एकच परमेश्वर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा हा समत्व भाव आहे. आणि हा गीतेतला ज्ञानेश्वरांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन हा समत्व भाव आपल्याला सांगितलेला आहे. ही एकाच आत्म्याची, एकाच परमात्म्याची सत्ता सर्वत्र आहे. प्रकृती वेगवेगळी असते. आलं लक्षात? प्रकृती वेगवेगळी. जशी ही विजेची उपकरणं वेगवेगळी, तशी आपली प्रकृती वेगवेगळी. एकामध्ये सात्विक गुण जास्ती असतील, राजसिक कमी असतील, तर तामसिक अगदीच कमी असतील, एकामध्ये अगदी उलट स्थिती असेल. म्हणजे काय निर्माण होईल ते आपल्या गुणांवरती, आपल्या प्रकृतीवर अवलंबून असतं. पण त्याच्या मागे असणारं जे तत्व आहे ते एकच आहे. ही समत्वाची कल्पना गीतेमध्ये आहे. आणि त्यामुळे जे साम्य वृत्ती किंवा जे समत्व गीतेमध्ये सांगितले ते इतकं महान आहे. ते वरवरचं साम्य नाही. केवळ आपण मनात विचार करायचा, आपल्या मनाला एक शिस्त लावायची की नाही आपण अशाच प्रकारे पाहिलं पाहिजे की हा जरी परक्या धर्माचा असला तरी सुद्धा तो माणूसच आहे, ह्या दृष्टीने आपण विचार करायचा. हे आपण विचारांना शिस्त लावतो, बरोबर आहे. आपण ती शिस्त लावलेली असते. आणि शिस्त हे बंधन असतं नेहमी. शिस्त हे नेहमी बंधन असतं. आणि माणसाला कधी एकदा त्या बंधनातून बाहेर पडू असं वाटतं. त्यामुळे शिस्त कधी मोडता येते किंवा मोडली जाते. पण जर आपण असा विचार केला की अरे तो वेगळा नाहीच आहे, कारण एकच आत्मा, एकच परमात्मा सर्वांमध्ये आहे, हा आपल्या भारतीय तत्वज्ञानातला समत्वाचा जो विचार आहे तो फार महान आहे. आणि तो ज्या वेळेला खरोखर जगामध्ये सर्वांमध्ये प्रसारित होईल ना, तेव्हाच खरं सगळं हे जे काही आहे, आज दहशतवाद आहे, लढाया आहेत, संघर्ष आहे, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिथपर्यंत खरं म्हणजे पोचायचं आहे. कित्येक शतकं कदाचित लागतील, पण ते जेव्हा घडेल त्याच वेळेला खरं म्हणजे सगळं काही बदलू शकेल. तर ही समत्वाची भावना त्या आपल्या विचारांमध्ये आहे आणि जी गीतेने सांगितलेली आहे. आणि पुढे 77वी ओवी आपण पाहू. ऐसेनी समत्वे पंडुसुता, जिये जो देखत सांता, तो मरणा आणि जीविता नागवे फुडा. म्हणजे अशा या समत्व भावानी जो देखत सांता म्हणजे तो जगतो. शांत ह्याचा अर्थ काय? स अंत म्हणजे आपलं जे शरीर आहे ते स अंत असतो म्हणून शांता असं म्हणतात. देखत शांता म्हणजे तो जगतो. मर्त्य जीवन आहे पण हे तो जगत असतो, पण भाव मनामध्ये समत्वाचा असतो. ऐसेनी समत्वे पंडुसुता, जिये
जो असा जगतो कसा देखत सांगता, म्हणजे अशा प्रकारे तो जगतो, जे आत्तापर्यंत वर्णन केलं अशा प्रकारे तो जगतो, त्याची अवस्था काय होते किंवा त्याची मनस्थिती कशी असते, तो मरणा आणि जीविता नागवे पुढा. नागवे पुढा ह्याचा अर्थ न आगवे पुढा म्हणजे त्याच्या अधीन होत नाही. जन्म आणि मरण ह्याच्या तो अधीन होत नाही. ह्याचा अर्थ खरं म्हणजे की दुःखाचं मरणाचं दुःख नाही आणि जन्माचं सुख नाही. हां, कोणी जन्मलं आहे जन्मलं आहे, एक नवीन जीव आला आहे जन्माला, आणि कोणी मृत झालं आहे तर त्याकडेही तो तटस्थपणे पाहू शकतो. अर्थात मी दुःख आणि शोक ह्यातला फरक अनेक वेळा सांगितला, आता पुन्हा सांगत नाही. या ठिकाणी तो लक्षात घ्या की दुःख होणारच अर्थात कोणी मृत झाल्यानंतर, परंतु शोक करत बसायचं नाही. कारण जीवन आणि मरण ह्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टींमध्ये आपण अधीन व्हायचं नाही. ह्याचा तो अर्थ की आपण वावत नाही द्यायचं. या जन्मला म्हणून खूपच काहीतरी मोठा आनंद आणि मृत्यू झाला म्हणून खूप मोठं दुःख. मी मागे एकदा एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, का पुन्हा ते देत नाही. आठवतं एका साधुत्व असणाऱ्या अशा एका माणसाचं उदाहरण दिलं होतं की अनेक वर्षांनंतर मूल झालं आणि आनंद व्यक्त करायला त्यांची पत्नीची आई त्यांना सांगायला आले, तर ते म्हणाले की दोन्ही स्नानं एकदमच करीन असं म्हणाले. आणि कारण ज्ञानी होते ते, त्यांना कल्पना होती की हा जीव जगणार नाही आहे, आणि त्यामुळे खरोखरच थोड्या वेळात ती पुन्हा सांगायला आली की ते मूल मृत झालं. आणि दोन्हीही स्नानं ह्याचा अर्थ ह्याच्यानंतर मृत्यूनंतर स्नान आणि जन्म झाल्यानंतरही स्नान करतात घरातली माणसं, तर ती दोन्ही स्नानं मी एकदम करीन इतकं ह्याच्या अलिप्तपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहणं फार कठीण आहे. पण त्या अवस्थेला ही ज्ञानी माणसं पोचलेली असतात. पुढचा श्लोक आहे 29वा, आणि तो असा आहे, प्रकृतीवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारम. घाला तिथे, म्हणजे तो तथात्मानं मचा पाय मोडायचा म्हणजे तिथे येईल. लक्षात आलं? अकर्तारम स पश्यती. सगळ्यांकडे पुस्तक असलं पाहिजे, त्याशिवाय हे जे बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या कळणार नाही. तर अकर्तारम स पश्यती म्हणजे हा ज्ञानी माणूस कसा असतो, तर प्रकृतीवच कर्माणी म्हणजे सगळी कर्म कोण करतं, तर प्रकृती करते. क्रियमाणानी सर्वशः म्हणजे क्रियमान कोण असतं, तर ती प्रकृती असते. आपली जी प्रकृती ह्याचा अर्थ अगदी इंद्रियांपासून ते मन, बुद्धी, अहंकार इथपर्यंत ही सगळी आपली प्रकृती. तर प्रकृती क्रियमान असते, ती कार्य करत असते सर्वशः. सगळी जी काही आपली कार्य किंवा विश्वातली सुद्धा जी काही कार्य घडत असतात ती प्रकृतीमुळे घडत असतात. ह्या पश्यती असं जो हे पाहतो म्हणजे जो हे जाणतो तो कसा असतो, तर त्याला काय कळतं, तर आत्मा हा अकर्तारम स पश्यती. आलं लक्षात? सगळी कर्म प्रकृती करते आणि आत्मा अकर्ता आहे हे त्याला कळतं. आत्मा, कारण आपल्याला माहिती आहे ना, अक्षर आत्मा कसा असतो, तो निष्क्रिय असतो, तो कार्य करत नाही. प्रकृती कार्य करते, अक्षर आत्मा, अक्षर ब्रह्म हे कार्य करत नाही. हे मी आधी कितीतरी समजावून सांगितलं आहे आणि अनेक वेळा हे समजावून सांगितलेलं आहे. तर तो कार्य करत नाही,
कार्य जे काही घडत असतं ते सगळं प्रकृतीचं कार्य असतं. आपल्याकडून घडणारं आणि विश्वामध्ये घडणारं सगळं कार्य, म्हणजे अगदी चांगलं कार्य, वाईट कार्य, जे काही घडतं सात्विक, राजसिक, तामसिक सगळ्या गुणांमुळे घडणारं जे काही कार्य आहे ते प्रकृतीचं कार्य आहे. कारण ती प्रकृती त्रिगुणात्मक आहे, त्यामुळे तिचं ते कार्य असतं. आणि जो आत्मा असतो तो अकर्तारम, म्हणजे तो काही करत नाही, तो निष्क्रिय असतो. हे जो पाहतो तो खरं. ह्या पश्यती स पश्यती. पुन्हा आले पहा, जो हे पाहतो, जो अशा दृष्टीने सर्वकडे पाहतो तो खरं पाहतो, म्हणजे त्याला खरं ज्ञान होतं, त्याला ज्ञानदृष्टी आलेली असते आणि तो सर्वत्र अशा प्रकारे पाहतो. म्हणजे तो जाणतो, तो हे सर्व जाणतो. आणि जाणणं ह्याचाही अर्थ कायम लक्षात घ्या. मी अनेक वेळा उल्लेख केला आहे, पण हे कायम मनामध्ये असू दे की ज्या वेळेला जाणणं असं आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थच असा असतो की जे आपण जाणतो ते आपण आचरणात आणायचं असतं. म्हणजे आचरणात ज्या वेळेला त्याच्या येतं, या माणसाचा सुद्धा जो उल्लेख केला आहे की अशा प्रकारे तो पाहतो असं म्हटलंय, पण पाहणं याचाच अर्थ की असा दृष्टीने, ज्ञानदृष्टीने पाहिल्यामुळे त्याचं वर्तन, त्याचं जीवन हे त्या प्रकारे घडत असतं, तो तसाच वागत असतो. की त्याला कळतं की आहेत घडणारी कार्य ही प्रकृती करते, हे त्याला कळत असतं. ओव्या पाहूया. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. म्हणजे आता मी आत्ताच सांगितलं की सगळं कर्मेंद्रियांपासून, म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, जे काय सगळं प्रकृती ज्याला म्हणतो आपण, ती सगळी कार्य करत असते. करी म्हणजे ती सगळी ही कार्य करत असते. हे साचे जोगा, म्हणजे जो हे योग्य प्रकारे जाणतो. साचे ह्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की तो योग्य प्रकारे हे सत्य जो जाणतो तो ज्ञानी असतो. आणि पुढे कसं त्याला उदाहरणं दिली आहेत. घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबर ते उगे. किती छान उदाहरणं दिली की घरीची सगळी घर आहे, घरातली सगळी माणसं राहटती म्हणजे वागत असतात, काम करत असतात, घर मात्र काही नाही करत, घर काही करत नाही. अभ्र धावे अंबरी, अभ्र म्हणजे ढग हे आकाशामध्ये धावत असतात. अंबर ते उगे, शांत असतं, ते नाही धावत, ते शांत असतं. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो वोथंबा नेणे कोण. वोथंबा हा शब्द आधी एकदा येऊन गेलाय. वोथंबा म्हणजे खांब, हा आधाराचा खांब. तर तैसी प्रकृती आत्मप्रभा, म्हणजे प्रकृती ही त्या आत्म्याची प्रभा आहे असं, म्हणजे त्या आत्म्याला ती प्रकाशित करते. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये असंही म्हणता येतं की आत्म्याच्या सत्तेप्रमाणे ती कार्य करते असंही म्हणता येतं. कारण खरा जसं आपण पुढे जाऊ ना गीतेमध्ये तसं हे अधिक स्पष्ट होणार आहे की आत्मा आहे तो निष्क्रिय आहे. आपल्यातला आत्मा असं आपण नेहमी म्हणतो, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की तो अगदीच पूर्णतः काही अलिप्त आहे. याचा अर्थ तो त्या गुणांमध्ये मिसळलेला नाही, ते गुण त्याचे नाही, तो क्रिया काही करत नाही, पण तो आतून मार्गदर्शन करत असतो. हे त्याचं जे स्वरूप आहे त्याला मी आत्ता या ठिकाणी सत्ता असं म्हटलं की आत्म्याची सत्ता असते आणि म्हणून तो आत्मप्रभा असा शब्द वापरला आहे. आता ती आत्म्याची सत्ता कशी असते हे हळूहळू पुढे आपल्याला गीतेमध्ये अधिक चांगलं समजत जातं. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, म्हणजे ती खेळत असते, जगामध्ये तिचे खेळ चालू असतात
आपल्याही जीवनामध्ये प्रकृतीचे खेळ चालू असतात आणि ते कसे गुणी, वेगवेगळ्या गुणांनी विविधारंभा, अनेक प्रकारच्या कार्यांचा आरंभ ती करत असते. तिच्या गुणांनुसार ती अनेक प्रकारच्या कार्यांचा आरंभ, विविधारंभा, कधी ती अशी असते, कधी ती तशी असते. आपल्यामध्ये एकच गुण नसतो आणि तो गुण बदलतही असतो. अगदी तामसिक असणारा माणूस सात्विकही होऊ शकतो. हे सगळी शक्यता असते. त्यामुळे ही विविधता आहे आणि ही विविधता जशी आहे त्याप्रमाणे ती प्रकृती निराळ्या कार्यांचा आरंभ करत असते. पण त्या सगळ्या कार्यांना, आणि म्हणून मी आत्मप्रभा हा शब्द सांगताना सुद्धा जे सत्ता म्हटलं ना, ते आता पहा इथे सुद्धा कसं आलंय, इथं आत्मा तो वोथंबा, म्हणजे ह्या प्रकृतीच्या सगळ्या खेळांचा आधार कोण आहे? वोथंबा म्हणजे खांब, आधार देणारा खांब कोण आहे? तर तो आत्मा आहे. आणि खांब का म्हटलंय? तो आत्मा खरं म्हणजे त्या प्रकृतीला मार्गदर्शन करत असतो. पण आपण माणसं जी आहेत, ती आपण माणसं इतकी काही सांसारिक सुखदुःखांमध्ये गुंतून जातो आणि इहलोक परलोक ह्याचेच विचार जे काही आपल्या मनामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला आत्म्याचं आतून होणारं मार्गदर्शन, आपलं लक्षच तिथे नसतं. तर तो खरं म्हणजे मार्गदर्शन करत असतो, प्रकृतीला तो आधार असतो. आणि मी मदरचं एक वाक्य गेल्याही वेळेला सांगितलं, तेही इथे लक्षात घ्या की तो जो म्हणजे आय एक्झिस्ट नॉट, म्हणजे प्रकृती म्हणते आय एक्झिस्ट नॉट विदाउट हिम अँड विदाउट मी ही इज अनमॅनिफेस्ट. हे मी सांगितलं होतं. ते अनमॅनिफेस्ट म्हणजे प्रकृती आहे म्हणून सगळं त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचं जे काय होतं, तो जो व्यक्त होतो, तो जो प्रकट होतो. नाहीतर तो विश्वातीत तिथेच राहिला असता. पण तो ह्या जगामध्ये जो काही वेगळ्या प्रकारे विविध प्रकारे आरंभ कार्याचे झालेले असतात, हे जे सगळं असतं ते प्रकृती करत असते. तर असं हे त्यांचं संबंध कसा आहे प्रकृती आणि पुरुष यांचा, हे फार सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलंय. ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजिवडे, अकर्तया ते पुढे देखिले तेने. म्हणजे ऐसेनी येणे निवाडे म्हणजे असा म्हणजे निवड करणं, भेद करणं, हे ज्याला कळतं की प्रकृती म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय, हा भेद ज्याला करता येतो की हे आत्म्याचं कार्य नाही, प्रकृतीचं कार्य आहे, आत्मा फक्त वोथंबा आहे, हे ज्याला कळत असतं, हा संबंध ज्याला कळत असतो. ऐसेनी येणे निवाडे जयाच्या जीवी उजिवडे. उजिवडे म्हणजे प्रकाश पडतो जीवामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडतो, ह्या विचाराचा प्रकाश पडतो. उजिवडे म्हणजे उजेड पडतो, प्रकाश पडतो. त्याला काय होतं? अकर्तया ते पुढे देखील तेणे, म्हणजे आत्मा अकर्ता आहे हे तो नेहमी कायम तो पाहत असतो. त्याला त्यातला भेद कळलेला असतो की कार्य हे प्रकृतीचं आहे आणि त्याच्या मागे वोथंबा फक्त, आधार फक्त आत्मा आहे, हे त्याला कळलेलं असतं. आणि अशा प्रकारे ज्याला ज्ञान होतं तो कर्ता कोण आणि अकर्ता कोण हे त्याला योग्य प्रकारे कळतं. आता पुढे 30वा श्लोक. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती. मी जसं वाचलं त्या प्रकारे ते घ्या. यदा भूत पृथक भावम, एकस्थ अनुपश्यती, आहे तिथे अनुपश्यती. एकम असं म्हटलं की पुढे लागलाय म्हणून ते पूर्ण झालाय. अनुपश्यती तत् एवं
च विस्तारम ब्रह्म संपद्यती तदा. ह्याचा अर्थ असा की भूत पृथक भावम, ह्याचा अर्थ की पृथक म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे. तर पृथक सगळी भूत मात्र वेगवेगळी आहेत, पण त्या सगळ्या भूतमात्रांमध्ये एकच तो परमेश्वर स्थित आहे. एकस्थ, स्थ याचा अर्थ तो तिथे स्थित आहे. सर्व भूतमात्र वेगवेगळी आहेत, पण त्या वेगवेगळेपणामध्ये एकच ईश्वर हे आहे, स्थित आहे. असं जे अनुपश्यती, अनु हा शब्द लागतो त्यावेळेला योग्य प्रकारे असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. असं जो योग्य प्रकारे जो पाहतो, अशा दृष्टीने जो पाहतो, तो कसा असतो. तत् एवंच विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. म्हणजे सगळ्या काही या सगळं हे जे विश्व आहे, ही सगळी जी सृष्टी आहे, हे सगळं जे काही आहे, हा त्या एकाचाच विस्तार आहे. म्हणजे वेगवेगळं पण आपल्याला दिसतंय, पण वेगवेगळं पण हे नुसता एक आभास आहे असं आपण लक्षात घ्यायचं. एकाचाच तो विस्तार आहे. एकाच परमेश्वराचा हा सगळा विस्तार आहे. हे तो जाणतो. असा जो पुरुष असतो किंवा असा जो असतो, त्याचं पुढे जे म्हटलंय ब्रह्म संपद्यती तदा, असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ असा आहे की असा जो माणूस असतो की हे जो जाणतो त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. तो ब्रह्मच होऊन जातो. तो ब्रह्माची प्राप्ती त्याला होते. ब्रह्म म्हणजे ज्याला, तुम्हाला आठवत असेल आपण 3ऱ्या अध्यायामध्ये ब्राह्मी स्थिती हे पाहिलंय ना, ती ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते. हे जे आहे ना या ठिकाणी ब्रह्म संपद्यते तदा, त्याचा खरा अर्थ तो आहे ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते. म्हणजे तो ब्रह्मा समान होतो. आपण जे म्हणतो अहम ब्रह्मास्मी असं जे म्हणतो, किंवा सर्वम खलु इदम ब्रह्म असं जे म्हटलं जातं, तर हे सगळं जे काही आहे ते ब्रह्मच आहे हे तो जाणतो. आणि म्हणून तो ब्रह्म या स्वरूपाला पोचलेला असतो. तो ब्राह्मी स्थितीला पोचलेला असतो. आता ओव्या पाहूया. ओव्या थोड्याच घेते मी. 83 ओवी. एरवी तैचे अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना, जै या भूताकृती भिन्ना दिसती एकी. म्हणजे अर्थ कळला असेल ना आता, की अर्जुना हे सगळं तो ब्रह्म संपन्न झालेला असतो असा माणूस, की कोण, तर ज्याला ह्या सगळ्या भूताकृती भिन्न आहेत, परंतु त्याच्या मागे एकच तत्व आहे, दिसती एकी. म्हणजे ज्याला त्याच्यातला ऐक्य भाव कळलेला आहे, एकच परमेश्वर ह्या सर्वांमध्ये आहे हे ज्याला कळलेलं आहे, तो जो आहे तो ब्रह्म संपन्न असं आहे. उदाहरण दिलंय. लहरी जैसिया जळी, परमाणु कणिका स्थळी, रश्मीकर मंडळी सूर्याचा. म्हणजे जळ एकच आहे, पण त्याच्यावरती लहरी वेगवेगळ्या तरंग, लाटा, अनेक लाटा त्याच्यावरती येत असतात, पण जळ एकच असतं. त्याचप्रमाणे परमाणु कणिका स्थळी, म्हणजे एकाच काहीतरी घन पदार्थामध्ये अनेक परमाणु असतात, अनेक परमाणु असतात. कणिका, परमाणु कणिका म्हटलंय, कारण इतके सूक्ष्म, अणुपेक्षाही आणखी सूक्ष्म म्हणजे परमाणु. तर अनेक असे लहान 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 परमाणु त्याच्यामध्ये असतात, पण आपल्याला दिसतं ते म्हणजे खरं असतं एकच. रश्मीकर मंडळी सूर्याचा. रश्मीकर मंडळी म्हणजे सूर्याचे अनेक किरण, पण सूर्य एकच. तसंच आणखी एक उदाहरण आहे. ना तरी देही अवयव, अवयव म्हणजे अवयव, देहामध्ये अवयव अनेक, मनी आघवेची भाव. मन आपलं एकच, भाव किती. मन
बहिणाबाई आपण पाहिली तर म्हणजे मी आता बोलत नाही फारसं, पण सगळं मन म्हणजे काय काय भाव, वेगवेगळे भाव आत्ता आहे इथे तर एकदम जातो आकाशामध्ये. काय सुंदर वर्णन केलंय मनाचं तिने. तर असं जे आपलं मन आहे ते कसं आहे तर अनेक भाव त्याच्यामध्ये आहेत, पण मन एकच आहे. विस्फुल्लिंग सावेव वन्नी एकी. वन्नी म्हणजे अग्नी, एकच अग्नी, पण स्फुल्लिंग म्हणजे अनेक त्याची काय ठिणग्या अनेक असतात. तसं तैसे भूताकार एकाचे, हे दिठी रिगे जे साचे, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. तैसे भूताकार एकाचे, एकाच परमेश्वराचे अनेक भूताकार निर्माण झालेले आहेत. हे दिठी रिगे म्हणजे ज्याच्या दृष्टीमध्ये, रिगे ह्याचा अर्थ प्रवेश करणं. हां, रिगे हा शब्द आतापर्यंत अनेक वेळेला आलेला आहे, बरोबर आहे ना. तर रिगे म्हणजे ज्याच्या दृष्टीमध्ये, ज्याच्या मनामध्ये हे ज्ञान शिरलेलं आहे. रिगे म्हणजे ज्याच्या दृष्टीमध्ये हा विचार शिरलेला आहे. साचे म्हणजे हा सत्य विचार ज्याच्यामध्ये शिरलेला आहे. तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. म्हणजे तारू लागे हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ जहाज. तारू ह्याचा अर्थ जहाज असं आहे. तारू म्हणजे ह्या सगळ्या भवसागरामध्ये नाही तर गटांगळ्या खात आपण राहत असतो, पण त्याला मात्र काय मिळतं? ब्रह्मसंपत्तीचं तारू, ब्रह्मसंपत्तीचं जहाज त्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळे या सगळ्यातून, या भवसागरातून तो तरून जातो आणि त्याला शेवटी मुक्ती प्राप्त होते. तर असं तारू लागे, फार सुंदर शब्द वापरला आहे. तारू, जहाज, ह्या सगळं. नाहीतर ह्या भवसागरामध्ये कायम ह्या जन्मानंतर पुढचा जन्म चालूच राहील. पण तसं न होता त्याला एकदा का ब्रह्मसंपत्तीचं तारू लागलं, ते जहाज मिळालं की तो ब्रह्म संपन्नच होऊन जातो. मग जयातयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख. कळलं असेल ना की जिथे पाहिल तिथे त्याला ब्रह्मच दिसतं. जिथे पाहिल तिथे ब्रह्मच दिसतं. अरविंदांचा अनुभव मी सांगितला आहे तुम्हाला की त्यांना अलीपूरच्या तुरुंगामध्ये असताना त्यांना सर्वत्र कृष्णाचं दर्शन होत होतं. सर्वत्र, सर्वांमध्ये. म्हणजे ज्या खोलीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं त्या खोलीचे जे काय खिडक्यांचे काय म्हणतो आपण, गज, खिडक्यांचे जे गज होते तिथे ईश्वर म्हणजे श्रीकृष्णच दिसतोय. पहारेकरी आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णच दिसतोय. बाहेर झाड आहेत त्यांच्यामध्ये श्रीकृष्णच दिसतोय. त्यांच्या अंगावरती त्यांनी जे कांबळं पांघरलं होतं त्याच्यामध्येही श्रीकृष्णच त्यांना जणू काही त्या श्रीकृष्णाने आपल्या बाहुपाशामध्ये घेतलंय आपल्याला आणि आपण तिथेच झोपलं, अशा प्रकारचा भाव. एवढंच नाही तर शेवटी अरविंदांचा ज्या वेळेला शेवटी कोर्टामध्ये निकाल लागण्याचा जो दिवस होता त्यावेळेला तर त्यांना असं दिसलं की त्यांचे वकील तेही श्रीकृष्ण, तो सरकारी पक्षाचा वकील तोही श्रीकृष्ण आणि जज म्हणून बसलेला तोही श्रीकृष्ण. असं सर्वत्र श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना झालं. हे त्यांनी स्वतः हे केलेलं आहे. भाषणामध्ये सांगितलं आहे, त्यांच्या डायरीमध्ये ज्याचा उल्लेख मी मागच्या ह्याच्यामध्ये केला होता. ते डायरी लिहित असत. पॉंडिचेरीला आल्यानंतर ते डायरी लिहित असत आणि त्या डायरीमध्ये पूर्वी घडलेल्या सगळ्या घटनांचा उल्लेख त्यांनी त्या डायरीमध्ये केलेला आहे. आणि पुस्तक रूपाने 2 व्हॉल्यूम्समध्ये ते आता प्रकाशितही झालेलं आहे. पण असं जे आहे तर त्याच्यामध्ये हा सगळा त्यांचा अनुभव त्यांनी लिहिलेला आहे. तर सर्वत्र ईश्वराचं दर्शन होणं हे अशा माणसाला शक्य असतं. आपल्याला असं वाटतं, सामान्य माणसांना असं वाटतं असं कसं सगळीकडे हे किती, आणि आपल्यालाच नव्हे, तुम्हाला
थोडं मागे जाते की ज्या वेळेला त्यांचं ते भाषण झालं, उत्तरपारा इथे त्यांनी भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की जेलमध्ये त्यांनी काय अनुभव घेतला ते त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर बंगालमधल्या कलकत्त्याहून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्रामध्ये आणि मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्रामध्ये त्याच्यावर अशी टीका आली की त्या टीकेमध्ये त्या असं म्हटलेलं होतं की एक अपराधी म्हणून कैदेमध्ये असणाऱ्या एखाद्या माणसाला सर्वत्र ईश्वर दिसतो, हा काय खोटेपण आहे, हे किती खोटं आहे. अशा प्रकारचे विचार सामान्य माणसामध्ये येतात. अर्थात अरविंदांनी त्याला उत्तरही फार सुंदर दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जे सामान्य स्थितीमध्ये जगतात ना त्यांना हे कधी कळणारच नाही की हे अनुभव कसे असतात. तर अशा प्रकारचं मी थोडक्यामध्ये ते सांगते तुम्हाला. पण असं हे जे आहे तर सर्वत्र ईश्वराचं दर्शन होणं ही शक्यता असते. तर अशा अवस्थेला ही माणसं आलेली असतात आणि त्यामुळे ते म्हणजे ज्याला मी मगाशी ब्राह्मी स्थिती म्हटलं ती ब्राह्मी स्थिती म्हणून ते ब्रह्मसंपत्तीचे तारू असं म्हटलेलं आहे. जयातयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. ह्याच्या इतकं सुख कुठलं की दुसऱ्या कशातही सुख वाटणार नाही. विचार करून पहा की आपल्याला जर अशी कधी वेळ आपल्या जीवनामध्ये आली की आपल्याला सर्वत्र ईश्वर दिसतोय, काय महान सुख असेल ते. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. पण असं जर कधी कोणाला सुख प्राप्त झालं तर ते अपार सुख आहे. येतुलेनी तुझं पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतिती पंथा माझी जाहिली. ठाये ठावो असं जे म्हटलंय ना ह्याचा अर्थ असा आहे की अर्जुना येतुलेनी तुझं म्हणजे अशा प्रकारे अर्जुना तुला मी प्रकृती आणि पुरुष व्यवस्था म्हणजे प्रकृती पुरुष हे ह्याच्यातला भेद काय आहे, त्याच्यातला संबंध काय आहे, हे सगळं मी तुला कशा प्रकारे सांगितलं. ठाये ठावो प्रतिती पंथा माझी जाहली. म्हणजे तुला त्याचा अगदी प्रतिती म्हणजे अनुभव, तुला अगदी प्रत्यक्ष त्याचा अनुभव येईल अशा प्रकारे मी तुला म्हणजे ठाये ठावो म्हणजे जसं पाहिजे होतं तुला प्रतीती येण्यासाठी जसं मी सांगणं आवश्यक होतं त्या प्रकारे मी तुला सांगितलेलं आहे. आणि पुढे एक उदाहरण आहे. अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा ते तुला जिव्हाळा मानावा का. म्हणजे चूळ भरायला अमृतच मिळावं किंवा डोळ्याला निधान म्हणजे काय प्रचंड मोठं साठा सगळा संपत्तीचा असा दिसावा ते तुला जिव्हाळा मानावा का. तसं हे सगळं झालेलं आहे. इतकं मी तुला हे सगळं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. हा जी जाहली ये प्रतिती आता पुढे आदेश देत आहेत. हा जी जाहली ये प्रतिती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की आता एकदा ह्याचा अनुभव आला ना अर्जुना, तुला एकदा हे जे मी सांगतोय या सगळ्याचा तुला अनुभव आला की घर बांधणे चित्ती म्हणजे मनामध्ये घरच बांधून टाक. त्याचं घर कसं असतं, स्थावर असतं ना, ते अचर असतं, ते चर नाही आहे. एकदा का घर बांधलं की ते आहे तिथे आहे, ते स्थित आहे. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की ते हा जो भाव मी तुला सांगितला सगळा, हे जे विचार मी तुला सांगितले त्याचं चित्तामध्ये घरच बांधून टाक आणि असा तू आता ह्याच्यावरती यावरी म्हणजे आता ह्याच्या पुढे तू असा हो. पण आता पुन्हा पुढे म्हणतायत तरी एक दोन्ही ते बोली जती सखोल देई मना ते बोल मग घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथे अवधानेची केले सर्वांग येरे. म्हणजे आता त्याच्या पुढे जायचं आहे ना त्यांना.
भगवंतांना. आणि म्हणून ते म्हणालेत, इथे म्हणतायत की आत्तापर्यंत मी तुला हे सगळं सांगितलं, तरी अजून एक दोन काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. एक दोन्ही ते बोल, बोलीच्या ती सखोलपणे मी तुला सांगणार आहे. याच्या पुढे सखोलपणे मी तुला सांगणार आहे. देई मना ते बोल मग ते घे. हा जो बोल शब्द आहे ना, ह्याचा दोन प्रकारे अर्थ घेता येतो. ओल ह्याचा अर्थ जो नेहमी आपण घेतो की ओलावा. ओलावा असला तर अंकुर फुटतो, बरोबर आहे ना. तर तोही अर्थ इथे घेता येतो की तुझ्या मनामध्ये अशी ओल असू दे की ज्याच्यामुळे पुढे सगळ्या तुझ्या वर्तनाला, विचारांना चांगला अंकुर फुटेल, ज्ञानाचा अंकुर फुटेल, असं होऊ दे. तर हाही अर्थ बोल ह्या शब्दाचा घेता येतो. पण अनेक ठिकाणी, अनेक पुस्तकांमध्ये ओल ह्याचा अर्थ जामीन असा केलेला आहे. जामीन. हां, तोही अर्थ बरोबर आहे. म्हणजे तोही त्याही अर्थाने हा घेता येतो. हां, ओलीस ठेवणं बरोबर आहे. म्हणजे जामीन ठेवणं म्हणजे ओलीस ठेवणं, की त्याला म्हणून ते बोल शब्द आलेला आहे की तू ओलीस ठेव. काय? तुझं मन. देई मना ते बोल मग ते घेई. म्हणजे तू माझ्याकडे तुझं चित्त, तुझं मन माझ्याकडे ओलीस ठेव. म्हणजे ते तुझं राहिलंच नाही आता, ते मन सगळं माझ्याकडेच ठेवून दे. आणि मग मी काय सांगतो ना ते तू घे. ते शब्द तू घे. फार महत्त्वाचे मी शब्द तुला आता सांगणार आहे, महत्त्वाचा विचार सांगणार आहे. तो कसा घे? तो तुझं मन माझ्याकडे ओलीस ठेव असं म्हटलेलं आहे. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, ते अवधानाचे केले सर्वांग ये रे. म्हणजे अर्जुनाने सुद्धा सगळं आपलं सर्वांगाचं अवधान, म्हणजे केवळ मनाचंच नाही, संपूर्ण व्यक्तिमत्वाचंच अवधान तिथे त्यांनी एकत्र केलं, म्हणजे तिथे ठेवलं. आणि आता पुढे भगवंताचे बोल तो ऐकतोय. पुढचा श्लोक आहे 31वा आणि तो असा आहे. अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्माय अव्ययम काहीतरी अव्ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते असं आहे. म्हणजे हा कसा आहे परमात्मा जो आपल्यामध्ये आहे, सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे, तो कसा आहे हे सांगतायत. तर तो अनादित्व तर आहेच, तो निर्गुणही आहे, कारण परमेश्वराचं स्वरूप आहे, त्यामुळे तो निर्गुणही आहे आणि अव्ययही आहे. कारण अव्यय म्हणजे व्यय ह्याचा अर्थ नाश पावणं, संपून जाणं. तो कधी नाश पावणारा नाहीच आहे, कारण ते परमात्म्याचं रूप आहे. तर त्यामुळे आपल्यातला जो आत्मा आहे तो कसा आहे, तर तो गुणरहित आहे, तो अनादी आहे आणि तो अव्ययही आहे, तो कधीच नाश पावणार नाही. म्हणजे आपलं शरीर नाश पावेल, परंतु आत्मा कधी नाश पावणार नाही. तर असा आत्मा शरीरस्थोपी कौंतेय न करोति न लिप्यते. की तो शरीरस्थ आहे, आपल्या शरीरामध्ये तो आहे, पण तो कसा आहे, न करोति, तो काही क्रिया करत नाही. न लिप्यते म्हणजे तो कुठल्या क्रियाही तो करत नाही आणि तो इतका अलिप्त आहे की कुठल्याही ह्यानी तो लिंपत नाही. कुठल्याही क्रियेच्या परिणाम त्याच्यावरती ह्या अक्षर आत्म्याबद्दल आहे, जो शुद्ध स्वरूपामध्ये आहे त्याच्याबद्दल आहे. न करोति न लिप्यते म्हणजे तो कधी लिंपत नाही, त्याला कधी लेप लागत नाही कुठल्याही प्रकृतीच्या गुणांचा किंवा प्रकृतीच्या कर्मांचा त्याला लेप लागत नाही. आता
ओव्या पाहूया. म्हणे परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळे न लिंपे सूर्यू जैसा. हा म्हणजे जसा सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, पण ते कधी पाण्याने लिंपत नाही. ते आहे ते प्रतिबिंब, ते तसंच्या तसंच दिसतं, ते पाण्याने लिंपत नाही. किंवा खरं म्हणजे ह्या ठिकाणी आहे की तो सूर्य खरं म्हणजे पाण्याने लिंपत नाही. ते प्रतिबिंब आहे पाण्यामध्ये, पण सूर्य कधी पाण्याने लिंपत नाही, असा खरा तो भाव आहे. म्हणे परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, तो त्याचं स्वरूप असं आहे की जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. म्हणजे सूर्य वरती आकाशातच आहे, तो कधी त्या पाण्याने जरी त्याचं प्रतिबिंब तिथे पडलं असलं तरी सुद्धा तो कधी लिंपत नाही त्या पाण्याने. का जळी आधी पाठी सूर्यू असतूची असे किरटी, माझी बिंबे ते सृष्टी आणिकांची ये. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की तो जो सूर्य आहे तो कसा आहे की ते जळ निर्माण होण्याच्या पूर्वी पण तो होता, आधी पण होता आणि पाठी पण आहे, म्हणजे नंतरही आहे. समजा सगळं पाणी संपलं तरी सुद्धा सूर्य आहे तो आहेच. सूर्य आधी पण आहे, पाठी पण आहे. सूर्य असतूची असे किरटी, माझी बिंबे ते दृष्टी आणकांची आहे. म्हणजे ह्याच्यातनं फार सुंदर विचार आहे बरं का, की ज्याचा पुढच्या सगळ्या शब्दांशी ओव्यांशी संबंध आहे. माझी बिंबे ते दृष्टी आणिकांची आहे, म्हणजे सूर्य आहे तिथेच आहे, तो तसाच आहे, पण त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आणिक जे म्हटलंय म्हणजे आपण माणसं, आपल्याला प्रतिबिंब दिसतं. म्हणजे इतरांच्या दृष्टीने ते प्रतिबिंब आहे. सूर्य आहे तिथेच आहे, त्याला पाण्याचा लेपही लागत नाही, पाण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. आपल्याला मात्र ते प्रतिबिंब आणिकांची आहे, म्हणजे इतरांच्या दृष्टीला ते प्रतिबिंब दिसतं. आता हा जो त्यातला प्रतिबिंब शब्द आहे ना, तो कसा ह्या पुढे वापरलाय बघा, म्हणजे त्याचा किंवा तो अर्थ कसा वापरलाय. तैसा आत्मा देही आथी म्हणपे हे काही, साचे तरी नाही तो जेथीचा तेथे. जसा सूर्य जेथीचा तेथे, तसाच आत्मा देहामध्ये आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या दृष्टीने जसं ते प्रतिबिंब आपल्या दृष्टीने आहे, पाणी संपलं तर ते प्रतिबिंबही नाहीच होणार, आपल्याला मात्र ते दिसतं आणि अरे वा सूर्य दिसल्यासारखं आपल्याला वाटतं, पण ते प्रतिबिंब आहे. तसं आत्मा देहामध्ये आहे आथी म्हणिपे, म्हणजे असं आपण म्हणतो हे काही साचे तरी नाही. म्हणजे आपल्या देहामध्ये आत्मा म्हणून तो आहे हे खरं म्हणजे सत्य नाही. तो जिथे आहे तिथेच आहे, तिथेच आहे. हा फार वेगळा विचार आहे पा, की म्हणजे आपल्या डोक्यामध्ये हा विचार कधी येतच नाही, कारण आत्मा देहामध्ये आहे, आत्मा देह धारण करतो असं आपण नेहमी म्हणतो. पण ह्या ठिकाणी काय म्हटलंय की तो जेथे आहे म्हणजे तो परमात्म्याचा शुद्ध अंश आहे, तो जेथीच्या तेथे, तो तिथेच आहे. आपल्याला मात्र तो देहामध्ये आहे असं वाटतं, म्हणजे ते त्याचं प्रतिबिंब आहे, ते त्याचं प्रतिबिंब आहे. जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे, तो खरा सूर्य नाही, तसाच तो आत्मा जो खरं परमात्मा आहे, तो परमात्मा जेथीचा तेथेच आहे. आपल्याला मात्र वाटतं की तो देहामध्ये आहे. म्हणजे आत्म्याच्या 3 अवस्था असं आपण जे म्हणतो की कुठल्या 3 अवस्था? क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम. तो खरं त्याचं स्वरूप पुरुषोत्तमच आहे, तेच त्याचं खरं स्वरूप. पण आपल्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आणि हा एक विचार ना एक फार महत्त्वाचा आणि एक
फार सुंदर विचार आहे. आणि जो अरविंदाने एक वेगळ्या प्रकारे सांगितलं की आपण जे म्हणतो की अवतार ही जी कल्पना आहे, त्या अवतार, कृष्ण हा अवतार आहे. मग आपल्याला असं वाटतं की आत्ता का नाही आहे मग कृष्ण, आता तर इतकी भयानक परिस्थिती आहे की आता खरं म्हणजे त्याची गरज आहे, मग तो का नाही आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की तो संपला, अवतार संपला, तरी सुद्धा अवतार पण संपत नाही, असा त्याच्या मागचा विचार आहे. आणि ते जे अवतार पण आहे ना, ते खरं म्हणजे आपल्या हृदयामध्ये आहे, त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपल्या हृदयातून, आपल्या अंतःकरणातून, आपल्या अत्यंत खोल असलेल्या स्थितीतून सूक्ष्म देह ज्याला म्हणतात, त्या सूक्ष्म देहामध्ये तो आहे. आणि तिथून तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. फक्त आपणच आपले कान बंद केलेले असतात, डोळे मिटलेले असतात. तर असं म्हणून अवताराचं अवतारपण आपल्याला लक्षात येत नाही, खरं म्हणजे ते अवतार पण अस्तित्वात असतं. हा फार सुंदर एक विचार आहे. आणि तो ह्या ठिकाणी आहे की खरं म्हणजे देहामध्ये आहे असं म्हणणं ही सुद्धा एक आभास आहे. हा सुद्धा एक प्रकारे आभास आहे. तो आहे, तो तेथेच आहे, तो पुरुषोत्तम ह्या स्वरूपातच आहे. जरा तात्विक आहे, पण नीट समजावून घ्या की खूप तात्विक आहेत हे विचार, पण ते नीट समजावून घ्या. आणि म्हणून सूर्याचं जे उदाहरण दिलं ना, ते आधी लक्षात घ्यायचं आणि मग पुढे विचार करायचा की सूर्य आहे तिथेच आहे, आपल्याला प्रतिबिंब दिसतं. तसं हा आत्मा आपल्यामध्ये प्रतिबिंबित झालाय. म्हणजे तो जो खरा पुरुषोत्तम आहे त्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये आहे, ज्याला आपण आपल्यातला आत्मा, देहातला आत्मा असं म्हणतो. तो त्याचं प्रतिबिंब आहे. केवढा तरी गहन विचार आहे, पण फार महत्त्वाचा आहे आणि तो नीट आपल्याला लक्षात आला पाहिजे. पुढे पहा, मधल्या थोड्या ओव्या घालूया, कारण अशीच काही उदाहरणं दिली आहेत. 99 ओवी. एक निघे म्हणजे आता कसं की आपण म्हणजे आपला देह, प्रकृती, देह म्हणजे प्रकृती आणि आत्मा ह्यांच्यामध्ये कसा संबंध खरं म्हणजे नाही आहे. हे कसं सांगतात बघा. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, तिये भेटीचे नि पाडे संबंधू. जर एक माणूस पश्चिमेकडे चाललाय, पूर्वेकडे चाललाय, त्यांची भेट होईल का? होणारच नाही. त्यांची भेट अशक्य आहे. तसा हा संबंध प्रकृती आणि पुरुषाचा आहे. म्हणजे आत्मा आपल्या देहात आहे असं आपण म्हणतो, पण खरं म्हणजे हा संबंध अशा प्रकारचा आहे की ते एकमेकांचा संबंध. अगदी आत्तापर्यंत सांगितलंय की प्रकृती पुरुष योगातून सगळं जग निर्माण होतं, पण तरी त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल तर पहा, जिथे हे वाक्य किंवा जिथे हा विचार मांडलाय त्याच ठिकाणी भगवंतानी असं म्हटलंय की हा संबंध जो आहे तो अगदी खरा जवळ, म्हणजे ज्याला पती पत्नीचा संबंध हा नाही आहे, तरी सुद्धा जगविये, प्रकृती जगविये असं आलेलं आहे ना आधी. आता ते ह्या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो संबंध आहे तो अशा प्रकारचा आहे की जो आपल्याला वाटतो की तो देहामध्ये आहे, पण तो खरा आहे तो तिथेच, तो परमात्माच आहे. आणि तो आपल्या देहाच्या मृत्यूनंतर पुन्हा असाच कुठेतरी जाणार आहे. तो दुसऱ्या देहात तरी जाईल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी लोकात जाईल. अनेक लोकांची कल्पना आहे ना आपल्यामध्ये, तर वरती 7 खाली 7 असे जे निरनिराळे लोक मानलेले आहेत, तर तो कुठेही जाईल. तर अशी जी सगळी खूप तात्विक विचार आहेत, पण नीट समजावून घ्या आहे. तर अशा प्रकारे त्यांनी म्हटलंय की एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, तिये भेटीचे नि पाडे संबंधू. हा उजिवडा आणि अंधारे या, जो पाडू मृता उभया, तोची गा आत्मया देहा जाण. कसं किती उदाहरणं दिली आहेत.
म्हणजे आधी दिलंय, एक पूर्वेकडे चाललाय, एक पश्चिमेकडे चाललाय, त्यांची भेट होईल का? त्यांचा जसा संबंध आहे तसा आत्मा आणि देह यांचा संबंध आहे. आता काय म्हटलंय, उजिवडा म्हणजे प्रकाश आणि अंधार ह्यांचा काय संबंध आहे? काहीच नाही. म्हणजे एक असला तर दुसरा नसतो, दुसरा असला तर एक नसतो. ह्याचा अर्थ उजिवडा आणि अंधार आहे. या जो पाडू म्हणजे त्यांच्यामध्ये जसा संबंध आहे, आणि तसंच मृत आणि उभया याचा अर्थ जिवंत. मृत आणि जिवंत ह्याचा काय संबंध आहे? काही नाही. जिवंत हा वेगळाच आणि मृत हा वेगळाच. तर असं जे आहे ना, तोची गा आत्मया देहा जाणं. लक्षात आलं का? खूप कठीण आहे. पाहिजे तर घरी गेल्यावर वाचा. काही नाही कळलं असं वाटलं तर पुन्हा विचारा, आपण पुन्हा ते सगळं स्पष्ट करू. पण तोची गा आत्मया देहा जाणं म्हणजे हा संबंध त्यांच्यामध्ये आहे. पुन्हा अशी अनेक उदाहरणं दिली आहेत. मधले एक ओवी गाळते. पुढे 1101 ओवी. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचा गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा. जे देह पाचाचे झाले म्हणजे पंचमहाभूतांचं देह बनलेला आहे, पंचमहाभूतांचा देह निर्माण झालेला आहे. हे कर्माचा गुणी गुंतले, कारण ही प्रकृती आहे ना, देह म्हणजे प्रकृती, आणि प्रकृती ही गुणात्मक आहे. तीनही कुठलेही गुण आपल्यामध्ये असतात कमी जास्त प्रमाणामध्ये. तर ते हे जे पाचाचं जे आपलं देह आहे, पाचाचं निर्माण झालेलं हे देह जे आहे ते कर्माचा गुणी गुंतले, म्हणजे त्या गुणांमुळे आपली कर्म घडत असतात आणि त्या कर्मांचा मग परिणाम होतो. त्या कर्मांचं पुढे परिणाम काहीतरी असतात आणि म्हणून भवतसे म्हणजे तसं ते परिणाम होत असतात. आणि अशा प्रकारे चाकी सुदले जन्म मृत्यूचा, म्हणजे हे जन्म मृत्यूचं चक्र, चाकी म्हणजे चक्र, हे जन्म मृत्यूचं चक्र त्या कर्मांमुळे घडतं. त्या कर्मांच्या मागे प्रकृतीचे गुण असतात, हे त्या लक्षात घ्यायचं आहे. आणि हा देह कसा आहे ते पुढच्या ओवीमध्ये आहे. काळा मेळाचा कुंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. म्हणजे काळा मेळाचा कुंडी ह्याचा अर्थ काळा मेळ नाही आहे, ते अनळ आहे, काळ अनळ. म्हणून मी एकदम म्हटलं असं काय दिसतंय मला. काळ अनळ असा तो शब्द आहे. अनळ म्हणजे अग्नी. काळा नळाचा कुंडी म्हणजे काळरूपी अनळ, काळरूपी अग्नीचा कुंड, त्याच्यामध्ये घातली लोणियाची उंडी. अग्नी आहे, काळरूपी अग्नी आहे, त्याच्यामध्ये लोणी. आता अग्नीमध्ये लोणी घातल्यावर काय होणार, तसं म्हटलंय की घातली लोणियाची उंडी. आणि ते इतकं कधी विरघळून जाईल आपल्याला पत्ताही लागणार नाही. ते सांगताना काय म्हटलंय, माशी पाखू पाखडी तव हे सरे. म्हणजे माशीला पंख हलवायला जितका वेळ लागेल तितक्यात तो आपला देह संपूनही जातो, कळतही नाही. एक क्षणाचा सुद्धा हे नाही. या क्षणी आपण जिवंत आहोत, पुढच्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही. तर असं हे जे आहे, माशी पाखू पाखडी तव हे सरे, असं इतकं हे सगळा देह जो आहे तो व्यय आहे, तो विनाशी आहे, हे सांगण्यासाठी अशा प्रकारे सांगितले. आता पुढे मधल्या 1-2 ओव्या गाळून 6वी ओवी घेऊया. या देहाची हे दशा, म्हणजे ही दशा आहे ती कधी संपेल, कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथैसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादीपणे. म्हणजे देह असा असतो
ती कधी संपेल सांगता येत नाही. आणि आत्मा कसा असतो, तो नित्य, तो नित्य आहे, तो अविनाशी आहे, नित्य सिद्ध अपैसा. कारण सिद्ध आहे तो परमात्म्याचं स्वरूप आहे, त्यामुळे तो आपणच सिद्ध आहे. अनादिपणे म्हणजे फार अनादी काळापासून परमेश्वर अस्तित्वात आहे, तसा हा आत्मा अस्तित्वात आहे. आत्मा हे त्याचंच स्वरूप आहे. आता मधल्या अनेक ओव्या गाळून एकदम पुढे जाऊया. 15वी ओवी घेऊ आणि मग आपण थांबू. एक थोडंसं राहतं, पुढच्या वेळेला आपण घेऊया. तैसे 15वी ओवी घेते. तैसे तयाची ये अनुस्यूती होती जाती देहाकृती, तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा. म्हणजे आत्मा कसा असतो, देह कसा असतो सांगितलं की लोण्याच्या उंडीसारखा कधी विरघळून जाईल एका क्षणामध्ये, सांगता येत नाही. तसं इथे आत्म्याबद्दल म्हटलंय. तैसे तयाची अनुस्यूती म्हणजे त्याचा तो कसा आहे, त्याच्या अखंड आधारावरती अनेक देह. अनुस्यूती ह्याचा अर्थ त्याच्या अखंड आधारावरती अनेक देहाकृती निर्माण होत असतात. त्याचा आधार आहे, त्या आत्म्याचा आधार कोणाचा, वोथंबा, त्याचा आधार आहे. त्याच्या आधारावरती अनेक देहाकृती होती जाती. कधी संपतील, कधी पुन्हा जन्मतील माहिती नाही, चालूच असतं हे. तो घे ना सांडी सुमती म्हणजे तो जन्मही घेत नाही आणि जन्म टाकतही नाही. न सांडी म्हणजे तो जन्म घेतही नाही आणि जन्म सांडतही नाही. सुमती म्हणजे अर्जुनाला म्हटलंय, ज्याची अत्यंत उत्तम बुद्धी आहे, मती ज्याची अत्यंत चांगली आहे, त्याला सांगितलेलं आहे. त्याला म्हटलंय की तो जो आत्मा आहे तो जन्म घेतही नाही आणि जन्म म्हणजे शरीर, तो शरीर खरं म्हणजे घेत नाही आणि शरीर तो टाकतही नाही. तो अलिप्तच असतो, जेथे आहे तिथेच असतो. म्हणून ये शरीरी काही करवी ना करी, आयताही व्यापारी सज्जू नव्हे. म्हणजे तो ह्या शरीरामध्ये काही करतही नाही आणि काही करवतही नाही. दुसऱ्याकडून कोणाकडून तो काही करू म्हणजे प्रकृतीला ह्याच अध्यायामध्ये आधी पहा हनुमंता हा जो शब्द आलेला आहे, आठवतो तुम्हाला? हनुमंता गेल्याच वेळेला होतं का किंवा त्याच्या आधी असेल. ते हनुमंता म्हटलंय म्हणजे प्रकृती करेल त्याला तो अनुमोदन देत असतो, अनुमोदन देत असतो. कारण तिच्या गुणांनुसार ती वागत असते. तिचा फक्त हा आधार आहे. तो क्वचित कधीतरी मार्गदर्शन करत असेल, पण ते प्रकृतीलाही कळत नाही, आपल्यालाही कळत नाही. तर अशा प्रकारे तो काही करत नाही आणि करवत नाही. याचा अर्थ प्रकृतीला सुद्धा तो मुक्त ठेवतो की तुझ्या गुणांनुसार तू का. कारण ते गुण तिच्या प्रकृतीमध्ये काही कारणांनी आलेले आहेत, तिच्या पूर्वजन्मांमुळे, तिच्या पूर्वीच्या कर्मांमुळे, अनुवंशिकतेमुळे, कशाहीमुळे का असते ना, पण ते गुण तिच्यामध्ये आलेले आहेत आणि त्या गुणांनुसार ती वागते आहे. तर तिला ती जशी वागते आहे, कारण त्याची फळं पुन्हा ती भोगणार आहे. ते ह्या शुद्ध आत्म्याला ती भोगावी नाही लागत, कारण तो परमेश्वर आहे. कोणाला भोगावी लागतात? क्षर आत्मे, क्षर आत्म्याला भोगावी लागतात. तर ती फळं तिची ती भोगेल. त्यामुळे तो काही कोणाला, तो स्वतः काही करत नाही, तो करवूनही घेत नाही. आणि पुढे म्हटलं आयताही व्यापारी सज्जू नव्हे. याचा अर्थ म्हणजे प्रकृतीने करायचं आणि ह्याने म्हणायचं की मी केलं, असा आयता
आयता व्यापारही तो करत नाही. ह्या आयतं आहे ना, दुसऱ्यांनी करायचं आणि मी केलं म्हणायचं, हा आयता व्यापार झाला. तर म्हणून म्हटलं आयताही व्यापारी सज्जू नव्हे, हेही तो करत नाही. मी केलं असं आत्मा कधी म्हणत नाही. आणि म्हणूनच आपण ज्या वेळेला देहबुद्धी सोडतो आणि आत्मबुद्धीमध्ये जातो, आपलं स्वरूप हे खरं आत्मा हे आहे, हे ज्या वेळेला आपल्याला जाणवतं, त्यावेळेला मग आपली परिस्थिती कशी होते, मी हे केलं असं आपण म्हणत नाही. ज्याची ही परिस्थिती होते तो माणूस कधीच असं म्हणत नाही, जसं तुकारामाने म्हटलेलं आहे, माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. अनेक प्रकारे तुकारामांनी हे सांगितलं आणि मी असे अनेक अभंग आत्तापर्यंत सांगितलेले आहेत तुकारामांचे. तर ते असं होतं, अशी स्थिती होते की मी करतो असं तो माणूस कधी म्हणत नाही. कर्तृत्वाचा मद त्याच्यामध्ये कधीच नसतो आणि हे करते पण कधी स्वतःकडे तो घेत नाही, कारण मी आत्मा आहे ह्या स्वरूपामध्ये तो जीवन जगत असतो. हे आत्म्याचं स्वरूप असतं की करता तो नाही, तो करवतही नाही, मी केलं असंही तो म्हणत नाही. आणि अशा प्रकारे देहाकृती तो स्वतः खरं म्हणजे देहाकृती घेतही नाही, तो देहाकृती टाकतही नाही. हे आता कसं ते आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. आता आपण इथे थांबूया. पुढचा कुठला बुधवारच आहे ना, पहिलाच. आता आपल्या 13वा अध्यायाच्या अगदीच 1-2 ओव्या राहिले, 1-2 श्लोक राहिले, ते संपणार. आणि 14वा अध्याय, 13वा अध्याय फार मोठा होता आणि असा याच्यानंतर अत्यंत मोठा म्हणजे 18वा अध्याय. हळूहळू पुढे जातोय. माझ्या आजारामुळे खरं म्हणजे आपण थोडे मधला केला.